संसाराचा उपयोग म्हणजे तुमच्या आशीर्वादानं मी माझ्या संसाराला सुरुवात केली होती. पण काय झालं? पण माझं नशीबच फुटकं झालं. मी काय करणार? पण राजा आहे ना, अगदी खरं आहे. तुम्ही आहेत ना, बापानं पाठ फिरविली आज तुम्ही पण मला सोडून माझ्या लग्नासाठी गेले, पण अद्याप काही माघारी आले नाही. त्यांच्या शोधात मन भटकते, पण त्यांचं काही पत्ता नाही. कसं जमणार? येणार नक्की मला पायाचा आधार आहे. मला वाटतंय आता माझी माझ्या नेत्यांसमोर नाही. काय करत असेल, कशी असेल, तुझे मला पाहावं, आईला पाहावं असं वाटतंय. पण ती कुठे मला दिसत नाही गो. आई बरोबर बरोबर. आई कुठे आहेस ग तू? आईची माया, आईची ममता, आईचं वात्सल्य प्रेम ही आपली कन्या. मजा आली. मला वाटतं अशा स्थितीत तो सापडणार नाही. ठीक आहे, पाहूया ना. मी कुठं चाललोय मला काहीच माहित नाही. मला काहीच कळत नाही हो. अरे राजा रतन मला ओळखू शकत नाही. याची अशी स्थिती केली आहेस का? पण जगात परमेश्वर आहे, सत्य आहे, न्याय, नीती आहे आणि त्यांचा देव त्यांच्या पाठीशी उभा आहे. भक्ती त्यांची चांगली आहे. राजाची शुद्ध हरपते. प्रहार झाला मस्तकी. नारायण नारायण. हे गेलेली माझी पूर्व स्मृती जागृत झाली. समाधान वाटलं. तुमचं दर्शन मला घडलं. पण नाट्यरसिक हो, सोहम कुडाळी. पण गुरुमाऊली राजा कावरा बावरा का मनोमनी एकच शंका भेडसावते. कोणती? आणि ती कोणती असेल तर जिच्यावर आम्ही अतूट प्रेम केलं, लग्नही केलं, हो, पण तीच माझी वैजयंती आणि त्या वैजयंतीचा विरह मला सहन होत नाही.
विसर पडला असं वाटतंय. हो तुझी वैजयंती. माझी वैजयंती अरे आहे मला. देव काय त्याला कोण मारे असं म्हटलंय. तुमच्या या बोलण्याचा आशय ही वैजयंती. ही माझी वैजयंती. हा. कोण वैजयंती? काय पाहतोय मी हिच्याजवळ? म्हणजे मनात माझ्या दुसरा संशय वावरतोय. कोणता? हे बाळ हा बाळ कुणाचा? हा हा संशयच आहे. हो याच्यात तुझा दोष नाही. माझा दोष. कारण किती दिवस झाले काळानं जी स्थिती केली होती हा. त्यामुळे तुला सर्वांचा विसर पडलाय. अरे हा तुमच्या गांधर्व पद्धतीनं मी लग्न लावून दिलं. अगदी बरोबर आहे. काही दिवस त्या सहवासात तू राहिला आणि वैरानं तुझ्यावर घाला घातला. त्याच्या हा दुसरा तिसरा कोणाचा नाही. हा माझा बाळ. अरे त्या हिरण्य गर्भापासून त्याचा जन्म झाला ते बाळ हा बाळ तुझाच आहे. गुरुमाऊली हा? समाधान वाटलं. माझी शंका तुम्ही दूर केला. हो पण दुसऱ्या बाजूला जर मी विचार. साक्षीनं झालं. मी ब्राह्मण साक्षी आहे ना. हा अरे गुरुमाऊली यांना मी कधी पाहिलं नाही. या कोण? तिला ओळखलं नाही. नाही ओळखलं. कसं ओळखशील? अरे तुझ्या सासूबाई. या माझ्या सासूबाई. हिची आई. तुमच्याही पूज्य पवित्र चरणी माझे साष्टांग प्रणिपात. पण आता वेळ नाहीये मला. हा. मला जायचंय. हम्म. या बाळाचं नाव ठेवलं का? नाही ठेवलं बरोबर. कोण ठेवणार? राजा हा. आता तुझी जबाबदारी वाढली आहे. या बाळाचं नाव ठेवायचं. याला शस्त्रकले नसत्रकले अगदी पारंगत करायचा. गुरुमाऊली मोठा करा. लहानाचा मोठा करा आणि योग्य त्यानं त्याला शिक्षण द्या. त्याचा सांभाळ करा. बरं. मला पण प्रश्न एक दुसरा. कोणता? या अरण्याच्या ठिकाणी आम्ही आहोत. राहण्याचं वसतिस्थान कुठं तरी हवं ना. म्हणजे राहायला जागा हवी आहे. जागा बरं. गुप्तस्थान. तुमचा कुणालाही सुगावा लागू नये अशी जागा देतो. चला यावं. म्हणजे मी मेलो. तसं नाही. म्हणजे जिवंत कशासाठी? कार्यरत आहेस की नाही कार्यावर असं म्हणतो. झालं. हो. बारकाईनं निरीक्षण करून पहा. तिकडे तिकडे आता फळाभोवतिकाच्या रांगोळ्या. बस. आनंद उत्सव. हा कशाचा? आज आहे तो माझा राज्यारोहण. राज्यारोहण. न होतो न भविष्यत आहे. म्हणजे असा समारंभ पुन्हा होणे आहे. राज्यारोहण याचा अर्थ या सम्राट. या मृत्यूलोकातला सम्राट झाला. संपूर्ण मृत्यू. काय? हे बघ राजा इथून जाऊ नको. जात नाही. पण आत्ता लक्षात आलं माझ्या. काय म्हणून? तेव्हा केव्हा असं होतं की प्रेमाचा माणूस आपल्या समोर आला की मी त्याच्याशी बोलण्याचा निर्माण होतो. बोलण्यात रममाण होतो. म्हणजे तो निमंत्रण आलं नाही. काय म्हणाला? तुला निमंत्रण आलं नाही का? माझ्या मरणावर टाकलाय. अरे काय वाईट बोलतोय. वरचं निमंत्रण घेऊन आला. वरत म्हणजे वरत हात वर केले म्हणून. अरे याला हात वर भरतो. मला ते आवडत नाही. तो तिकडे बोलतोय हा इकडे बोल. मी हात वर करत असतो ना. पण मला सांग तुला कोणी सांगितलं नाही. कुणाच्या बाबतीत तू बोलतोय? तुला कळलं नाही. या मृत्यूलोकात जो जो समारंभ होतो हा. त्याचं प्रथम निमंत्रण मला येतं. ते आलं नाही. मग कुणी सांगितलं नाही. कुणाच्या बाबतीत बोलतोय? सांगतोच का? अरे, काय गप्प. मजा, अरे काय गंमत. सांगा. मी आत्ताच निघालो. आता जरा थांब. काय? या माझ्या एवढ्या समारंभापेक्षा हा? त्याच्यापेक्षा गंमत, गंमत म्हणजे काय? त्याच्यापेक्षा आनंद असा उत्सव आणि तुझी गडबड. मला जायला हवं. निघालो. अशा ठिकाणी मी जर गेलो नाही तर काय सांगू तुला. अरे, चाललो माझ्याला, आता मी चाललो माझ्याला, आता मी चाललो माझ्याला. आता माघारी. मला जाण्याची घाई आहे. माघारी. मला सांग, या मृत्यूलोकाच्या ठिकाणी काही मरत मानव आहे. हो. कुणाच्या घरी घरी कार्त जन्माला आलं. जाण्याने बाळ. होय ना. त्याचं बारस आहे बाळ आहे. आणि त्याचं गुन्हेगार इतकं काय जातोय. आणि खोटं नाही सांगत. एवढा आनंद, काय मजा आहे. एवढी मजा. अरे काय सांगू तुला. काय म्हणतो? अशी गंमत केव्हाही पाहायला मिळणार नाही. आगले टोपरे त्या बाळाला. अरे वा. आगले टोपरे
मला सांग, ज्याच्या घरी वारस आहे त्याच्या घरी अंगलं टोपलं घेऊनच लोक जाणार. हो बरोबर आहे. हे तू मला शिकवण्याची गरज नाही. म्हणजे होणार काय ते बोलतोय ना. आणि मला सांग रे, कुणी जन्माला आला तुला आनंद नाही, हो कोण मेला तर तुला दुःख नाही. बरोबर आहे. आंब्याचा टाळ असतो ना, आंब्याचा टाळ, आंब्याचा टाळ असतो तो शिवालाही चालतो आणि अशिवालाही चालतो. तो तू तसं मग दादा. हो. मला सांग रे, तुला एवढा आनंद तो कसला? आनंद तू एवढ्या उड्या खायला मारतो. काय सांगू तुला, रांगाच्या रांगा. काय म्हणतो? अरे एका मागून एका मागून एक. अरे बाप रे, पाहुणे येती त्याच्या घरा. पाहुणे येतील त्याच्या घरात. हो. तुम्ही तुमचा विचार करा. कोण म्हणाला? हॅलो, हो. तू म्हणाला मी म्हटलं कुणी कुणाचा विचार करावा. बरोबर आहे. कोणतो? स्वतःच्या पोटच्या पोरीला मी ठार मारली. शाबास. पती आणि पत्नी या नात्याचे धागे मी पार शिकवले. काय निर्णय मनाचा आहे राजा. दादा, हो. या विश्वास मी अजिंक्य आणि अमर आहे. हो हो बरोबर आहे. माझा विचार तू करू नको. विचार कर. हा विचार तू कर. ते कसं झालं ठाऊक आहे का? काय झालं? कसं झालं? काय झालं? हे कसा बनवून वैरी सदनी तोची घातक होई तुझं श्री. दादा, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय. तुझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. अर्थाशिवाय आणि तथ्याशिवाय बोलतच नाही तर खरं काय ते सांग. खरंच सांगायला जगायचं असेल तर खरं सांग. तुझी शपथ खरंच सांगा. ते काय झालं? ते कसं झालं? चुप. असं तसं नको. कसं झालं ते सांग. तुझी कन्या वैजयंती. नाव घेऊ नको चांडावणीचं. वाईट झालं रे, फार वाईट वाटतं. तिला मारण्यासाठी भुजंगापाशी दिली. अरे माझाच तो रे. कर्म आमचं. त्यावेळी तू मला म्हणावा मला एकच कन्या आहे. हा कुठला? माझाच तो याचा अर्थ. लग्नामध्ये अरे माझा विश्वासू नको. मी म्हटलं लग्नापूर्वी काय भानगड की तो तिला ठार मारण्यासाठी घेऊन गेला. तो तिला ठार मारण्यासाठी घेऊन गेला. गेला म्हणजे काय? जाणाराच तो. गेला रे. घेऊन गेला. तिला ठार मारणार. तिला ठार मारणार. तू कुणाच्या नावावर भोग मारतोय? कुठे मारतोय? तू तोंडावर हात का मारतोय? हातवर करतोय. मी तोंडावर हात कशाला मारू? माझ्या कुंडावरच आहे का? तो तिला ठार मारणार. अरे मारणार म्हणजे काय? मारणारच तो. इतक्यात एक राजा आला. इतक्यात एक राजा आला. कोण तो? राजा
नाव काय त्याचं? राजा. हो. राजा कोण? हा राजा रत्नपूरचा राजा रत्नागिरी. माझा हाड वैरी. तुझा हाड वैरी तो तिथं कशाला मरायला आला? तो तिथं आला आणि भुजंगाला त्याने प्रतिकार केला. दोघांचं शाब्दिक बोलणं झालं आणि दोघांचं शाब्दिक बोलणं संपलं आणि शस्त्रयुद्ध झालं. शस्त्रयुद्ध? काय झालं त्या शस्त्रयुद्धात त्यांनी त्याला मारलं. आता तुला खरं पटणार. काय? मी माझाच तो का म्हणालो याचं उत्तर तुला आता मिळणार. ते कसं काय? अरे त्यानं त्याला मारलं एकदाची कटकट गेली. कटकट गेली. बरोबर. माझा वैरी जगसंख्यापासून नष्ट झाला. तो चिंता करण्याची गरज नाही. म्हणून मी माझाच तो म्हणालो. आता मला कळलं. भुजंगत तो त्याने त्याला मारलं. मेला रे मेला. आणखी बोंब मार. अरे गेला रे गेला. आणखी त्याच्या नावानं हवं तेवढं मेला रे मेला. भुजंग मेला. तुझ्या भुजंगाला राजा रत्न मारला. तो मेला रे मेला. गेला रे. माझा भुजंग मेला. नारदा पुढे काय रे झालं? पुढं काय झालं ठाऊक आहे का? पुढं काय झालं? राजा रतन आणि तुझी वैजयंती यांचं प्रेम झालं. काय म्हणाला? प्रेम झालं. चांडाळीनं माझ्या तोंडाला काळं फासलं. तुझं तोंड बरबाटलं रे बाबा. अरे पुढे काय रे झालं? पुढे काय झालं ठाऊक आहे का? त्यांचं प्रेम झालं आणि त्यांचं लग्नही झालं. हो लग्न झालं. नारदा त्यांचं लग्न कोणी लावलं? तेच म्हणतो मी. नारदा मला नाव ऐकायचंय. त्या व्यक्तीला प्रथम ठार मारणार. लग्न कुणी केलं? आणि तदनंतर त्या दोघांचा विचार करणार. लग्न कुणी केलं? कोणतो? त्या व्यक्तीचं मला नाव सांगतो. पुढं काय झालं? ती संसारात नांदू लागली. अगदी प्रेमानं नांदू लागली. आणि प्रेमाने नांदत असता ती गर्भवती राहिली. गर्भवती राहिली रे. नारदा पुढे काय रे झालं? पुढं 9 महिने 9 दिवस 9 गटका 9 फळ हे सारे दिवस संपूर्ण झाले. पूर्ण झाले आणि ती प्रसूत झाली. नारदा हे नारदा हो. आता मात्र माझी उत्सुकता वाढू लागली. उत्सुकता वाढली. तू म्हणाला ती प्रसूत झाली. प्रसूत झाली. आणि याच्यातून काय निष्पन्न झालं रे नारदा? ती झाली आणि तिला मुलगा झाला रे. त्या देवतांनी माझ्या बाबतीचे कपट लिहून ठेविलं. त्याप्रमाणेच घडविलं. माझा काळ जन्माला आला पण तरी सुद्धा स्वस्त भरतावा दुर्मर्षावे या वृद्ध लोकांच्या ठिकाणी कुठेही धरून बसवलंय. त्या काळाचा शोध घेईल. त्या मुळाचा शोध घेऊन त्या मुळाला ठार मारण्यासाठी काय झालं? या स्थानी तुम्ही आहात हे तुमच्या वैल्याला कळलेलं आहे.
वैरी दारा सेवून टेपलाय. राजा दुर्मजला ही बातमी कुणीतरी सांगितली. आता मोठा प्रश्न आहे. तुम्ही भिण्याचं कारण नाही. तुमच्या बाळीची आहे त्या बाळाला सांभाळा. प्रत्येकाला सावधगिरी बाळगा आणि राजा सशस्त्र राहा. तुझा झाला सत्यानाश तो. अरे ज्या दिवशी तुम्हाला सांगितलंस तुझा काळ जन्माला आला बरोबर त्या दिवसापासून झोपत उडाली. जेवतोच तरी गोड लागत नाही. अरे अरे एक दिवस नव्हे, हा एक महिना नव्हे, अरे बापरे, एक वर्ष नव्हे, हा अरे 5-6 वर्ष झाली काय मी प्रत्येकाच्या दारोदारी फिरतोय. मी काय सारखं हा किती माझी प्रतिष्ठा का हा योग्यता का. अरे भिकारी केव्हा केव्हा तसे फिरतात. नाही नाही ते तेव्हा शोधत होतात. बरोबर आहे दादा. आता मी हैराण झालो. अरे अरे दादा हो आता माझी सहनशीलता संपली. अरे थकलाय. चालण्यासाठी त्राण राहिलेला नाही. अरे मला जागा जागा हो तुला जागा हो. अरे तुला जागेवरच आणलं होय तर ही जागा चांगली. ए राधो हो, ही झोपडी कुणाची. झोपडी कुणाची तरी आहे. होय ना. पण मी काय म्हणतो काय? या झोपडीत कोण आहेत जाऊन बघून ये. कोण झोपडी. हो डोकं ठिकाणावर आहे तुझं. म्हणजे अरे मी कोण. हा प्रतिष्ठा काय हो. हा किती काय हो. आणि झोपडीत जाताना मान खाली करावी लागेल. अरे. ताट मान खाली करतो कोण हो. हा? दादा, हो. माझ्यासाठी जरा तू या झोपडीत जा. तुझ्यासाठी काय पण होय ना. हो. झोपडीत जा आणि जरा चौकशी करून ये. जातो जातो हा. आणि विचारतो. हा, हा. विचार. राजा, हा. आता प्रश्न बिकट आहे. प्रश्न बिकट आहे. वैरानं आत प्रवेश केलाय हा तेव्हा सावधगिरी बाळगा. बरं. मी बाहेर जातो मोठ्यानं ओरडतो. ओरडल्यावर पुढे यायचं नमस्कार करायचा. या झोपडीत कोण आहे? बाया! पटकन बाया! झोपडीत कोण आहे? ऐकायला येत नाही. आम्ही ओरडतो. या. हो कोण? अरे तुझी माती पांढरं फटफटीत कपाळ घेऊन अरे हिचा नवरा मेला केव्हा? काय म्हणाली. पतिदेव पतिदेव देव धर्म आणि फुटला तुझं कर्म. काय झाली. तुमचं कोण पाहिलं बाई. जवळचं नातं जुळवायला बघते. हे दादा हो ही साधारण ओळखीची वाटते. साधारण ओळखीचे आहे. बाबा नमस्कार. बाबा मेला तुझा बाबा. मेला चांदाणी माझ्या तोंडाला काळं फासलं. हसून दे. माझ्या तोंडाला काळं फासलं. माझ्या वैराशी लग्न केलं. काय? माझा काळ जन्माला खातीला दादा नमस्कार करते. बाबा म्हणून लाज नाही वाटत. नाही वाटत. दादा तो कर्मदळेद्री काय आपला संबंध नाही. माझा हाड वैरी भिकारी तो राजा. तो भिकारडा तो कुठे आहे. राजा हा तुझा प्रश्न आहे. माझा प्रश्न आहे. पुढे यायचं नमस्कार करायचं. मी आवाज देतो. राजा अरे बाहेर ये. ए राजा बाबा ए, भिकारी हा. बाहेर ये. अहो सासरे
त्याला सांग. काय अक्कल आहे याला? हा? काय समजावून जरा सांग त्याला. चुकलो असं म्हणू नको. मामा म्हणून नमस्कार. बोलो. मामा नमस्कार. मला सांग तू नेमका कुणाच्या बाजूने आहे? तुझ्या बाजूने. माझ्या बाजूने. होतं. सत्ता कुणाची? तुझी. वैभव कुणाजवळ? तुझ्याजवळ यातलं निम्मी देऊन टाक नंतर मला. हा पक्ष सोडशील. पक्ष मला नकोच आहे. दादा दादा आता असं काहीतरी कर. काय करू? असं काहीतरी घडव ज्यांच्याशी माझं देणं घेणं काही ते नाही. यांच्याशी नाकच नाही तुझं. आता मी संपवलेलं आहे. संपवलेलं आहे. असं काहीतरी चित्र निर्माण कर. काय करू? तो यांचा कार्टा इथं यायला हवा. जनता वा. तो पोर इथं यायला हवा. बरोबर बरोबर. असा काहीतरी युक्ती नाही वाटली. नाही मी काय करतो काय ते? असा तेडा डाव टाकतो. हा आणि तो घालता इथे करतो. तू जरा पाय घट्ट लाव. समजा पाय घसरला मी पायावर पाय ठेवला. कधी पाहिला? अरे आधार दे. डॉक्टर माझं होत नाही. अरे आधार दे ना. हा. पोलीस आला. हा. हाती शस्त्र घे आणि मान घुलून दे. दादा हो मी सावधच आहे. सावध राहा. तेडा डाव टाक. ताट 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 कर. युक्ती वाट टाक. सांगतो आता बरोबर. हा. राजा हा. आता आपलं शहाणपण नाही. बरं. या ठिकाणी बाळाला बोलवायला हवा. जावा. त्याला का? दचकला का? बोलू नका. हे बघा लक्ष्मी महाराणी बाळाची चिंता तुम्ही करायची नाही. बाळाच्या पाठीची माझी पुण्य आहे. त्याच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही. तेव्हा बोलवण्याचं काम तुम्ही करा. पुढचं काम मी करतो. बाळरत्नदेव जसा असशील तसं निघून ये. हे दादा हो आज का रे तो कार्टा? म्हणजे काय त्यांचा बाळ तुझा काळ. चुप रे. दादा घेऊ नको. याला सोडणार नाही. हे? जरा माझ्या बाजूला राहा. आहे मी घेऊ नको. हे दादा काय रे म्हणाला? हा एवढाचा पोर काय म्हणतोय? हे ए पोरा म्हणू नको. पोरा म्हणशील सगळे दात दादा हो तुझे की माझे रे? माझे सगळे गेले. आता तू गेले. नाट्यरसिक हो नंदकुमार नंदाकरांसाठी पारितोषिकाला रंगदेवतेला अभिवादन करू याचा मी स्वीकार करते. हे दादा हा फारच बोलू लागला. आई बापाचा स्वाभिमान. हा चुडू चुडू बोलतोय. होयचं? याचा गुरु कोण? तोच म्हणतोय मी. याचा गुरु कोणत्या मला सांग. शोधून काढतो नंतर अगोदर काय ते होऊ दे. आणि याला सोडणार. हे आई बापाचा स्वाभिमान तो आहे. मग काय करणार आई? तुझ्या आईच्या नरडीचा घोट घेणार. त्यानंतर तुझ्या बापाला ठार मारणार आणि चिमड्या माझ्या पायाखाली तुला ढकलून टाकलं. काय म्हणतोय? हे मला चिरडण्यापूर्वी तुझ्या दोन्ही तंड्या तोडून टाकी. तंड्या तोडून टाकी. तंड्या तोडल्यावर तुला पावल्या. म्हणजे दाखवतोय. अरे हा आहे तो अंगुष्ठा एवढा. हो माझं काय रे करणार? काय तुझी उंची आहे, काय तुझा देह आहे. माझे पराक्रम, होयचं? माझी शक्ती, अरे? माझी युक्ती. हे? दादा आता याला नाही सोडणार. सोडू नको सोडू नको. हा
फार बोलतोय. येऊ नकोस. पोरा तुझी वावाय झाली जीवा. तुझ्या नावी कमळापासून खेचून बाहेर काढी. तुझ्या आत्या गावी वाऱ्यावर त्याला काय भरलं खबर का? तुझ्या आत्म्याकडून वाऱ्यावर जायची. कोण कुणाचा आजोबा? आता हा माझा नातू नव्हे. मी याचा आजोबा नव्हे. नाही याला सोडणार. नाही आता मी तुला सोडणार. तुझ्या हाडावर सरदार चिकन करू. तुझ्या प्रेताची पायरी घालू. त्याच्यावर काय 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 एवढा लक्षात ठेव. तुझ्या नाकाडोळ्याची घडी करी.
आहेत चुकले ते केला भाडी ते न चुके कदा काळी गुरु माऊली ठेवी दे अनंते ते शेती राहावे चित्ती असावे समाधान सोनियाचा दिवस आपण पाहिला अगदी आनंद वाटू लागला राजा जसं नशिबी होतं तसं घडलं आनंद्या